महिला सशक्तीकरण. ओळींचा निबंध भाषण. आजच्या आधुनिक समाजात महिला सशक्तीकरण ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना बनली आहे. महिलांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समान संधी मिळणे हे सशक्तीकरणाचे मूलभूत तत्त्व आहे. पूर्वी महिलांना अनेक सामाजिक बंधनांचा सामना करावा लागत असे, पण आता त्या सर्व क्षेत्रांत पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. महिला सशक्तीकरणामुळे समाजाची प्रगती वेगाने होते, कारण शिक्षित व सक्षम महिला संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्गदर्शन करू शकते. विविध सरकारी योजनांमधून महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वयंरोजगार योजना, महिला बचत गट हे त्यापैकी काही प्रमुख उपक्रम आहेत. शिक्षण हे महिला सशक्तीकरणाचे सर्वात मजबूत शस्त्र आहे. शिक्षणातून महिला स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि निर्णयक्षम बनते. आज अनेक महिला वैज्ञानिक, शासकीय अधिकारी, खेळाडू व उद्योजिका म्हणून उदयास येत आहेत. यामुळे समाजात महिलांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. महिलांवरील अन्याय, हिंसा आणि भेदभाव दूर करणे हेही सशक्तीकरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. कायद्यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण केले असले तरी जागरूकता तितकीच गरजेची आहे. स्त्री-पुरुष समानता राखली तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो. महिलांना घरात आणि बाहेर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव न करता समान वागणूक द्यावी. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. समाजानेही महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशा प्रकारे महिला सशक्तीकरण हे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे पाऊल आहे. लाडली बेटी वाला जमाना गया, अब शेरनी बेटी बनाओ. कलयुग आ गया है अब.